संपूर्ण देशाच्या तुलनेत महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाचे आकडे आणि मृत्यूचे प्रमाण सुद्धा सर्वात जास्त दिसून येत आहे। महाराष्ट्रात कोरोना संक्रमणाचे विक्रमी आकडे समोर येण्याचे अनेक कारणे आहेत। यातीलच एक मुख्य कारण मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेल्या मेळघाटात दिसून येत आहे। या आंतरराज्यीय सीमेच्या तपासणी नाक्याला डावलून महाराष्ट्रात चोर रस्त्याने मध्य प्रदेश व इतर राज्यातून रहदारी सुरू आहे। परिणामी महाराष्ट्रात कोरोनाचा ब्लास्ट होत असल्याचे निदर्शनास येत आहे। मध्य प्रदेशातून येणाऱ्या प्रत्येक गाडीला भोकरबर्डी वनउपज तपासणी नाक्यावर कोरोना तपासणीची रिपोर्ट बघितली जात आहे। मात्र गंभीर बाब अशी की या नाक्यावरून एकही वाहन न जाता जवळील चोर रस्त्याने कोणतीही तपासणी न करता नागरिक रहदारी करत असल्याचे दिसून येत आहे व स्थानिक प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसून येत आहे। संपूर्ण देशात सर्वात जास्त कोरोनाचे आकडे महाराष्ट्रात दिसून येत आहे। याचे कारण असे की महाराष्ट्रात पाहिजे त्या प्रमाणात खबरदारी शासन प्रशासनाकडून घेतल्या जात नाही आहे। सद्यस्थितीमध्ये आपण आंतरराज्यीय नाका भोकरबर्डी या ठिकाणी उपस्थित आहोत। या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळत आहे की सद्यस्थितीमध्ये या ठिकाणी कोरोना तपासणी केली जात नाही आणि अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर मध्य प्रदेश शासनाकडून देडतळई येथे कोरोना चाचणी केल्याशिवाय कोणालाच तिथून जाण्याची परवानगी दिली जात नाही आहे। आपण यांना विचारू आहे की या ठिकाणी कोरोनाची चाचणी चालू आहे किंवा बंद आहे। या ठिकाणी कोरोनाची चाचणी चालू आहे का? नाही, फक्त तुम्ही रिपोर्ट बघत आहे। हो। इथं आपल्याकडे मेडिकल टीम आहे का सध्या स्थितीमध्ये? सध्या परिस्थितीमध्ये नाही आहे। या ठिकाणी आपल्याला यांनी स्पष्ट सांगितलं आहे की कोणतीच कोरोना तपासणीची टीम या आंतरराज्यीय नाक्यावर उपस्थित नाही। मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेला लागून असणाऱ्या जवळपास 4 ते 5 चोर रस्त्यांबाबत स्थानिक प्रशासनाला माहिती असून सुद्धा या रस्त्यावर बॅरिकेड किंवा इतर पद्धतीने रस्ते बंद करण्यात आले नाही। परिणामी 24 तास रस्ते सुरू आहे आणि या रस्त्यावरून सर्रास कोणतीही तपासणी न करता रहदारी सुद्धा होत असल्याचे दिसून येत आहे। जर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर अशीच परिस्थिती भविष्यात सुद्धा राहिली तर निश्चितच महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रासोबत देशात कोरोना ब्लास्ट होण्याची तीव्र शक्यता आहे। जिल्हा प्रशासनापासून तर स्थानिक प्रशासनाने या चोर मार्गाला बंद करून कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे। सध्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर कोणतीच कोरोनाबाबत खबरदारी घेतली जात नसल्यामुळे भविष्यात या धारणी तालुक्यातून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातून संपूर्ण देशात कोरोना संक्रमणाचा मोठा ब्लास्ट होण्याची शक्यता आहे। ही एक गंभीर बाब आहे। येथून काही अंतरावरच भोकरबर्डी तपासणी नाका आहे, ज्या ठिकाणी आपण सद्यस्थितीमध्ये गेलो होतो आणि आता या ठिकाणी आपण उपस्थित आहोत। हा भोकरबर्डी गावामागचा एक चोर रस्ता आहे जो काही दिवसापूर्वी बंद करण्यात आला होता, पण सद्यस्थितीमध्ये लोकांनी येथील मुरुम काढून हा रस्ता पुनश्च सुरू केला आहे आणि आज रोजी या चोर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर रहदारी सुरू आहे आणि ही रहदारी कोणत्याही तपासणी केल्याशिवाय सुरू आहे। यामुळे भविष्यात महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा स्फोट या चोर रस्त्यावरून होण्याची तीव्र शक्यता आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।